आपण शुगर बीट्सपासून लाईन आणि या स्टिचेस बघणार आहोत, कसा आपण आकार देणार आहोत ते. आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, शुगर बीट्स घेतल्यात मी गोल्डन कलरचं आणि ही 23 नंबरची सुई घेतलेली आहे. ही आपल्या सगळ्या याच्यावर यूज होत आहे, त्यासाठी आपण 23 नंबरची सुई वापरतो. आता आपण बघणार आहोत. आणि थ्रेड हा जरीचाच घेतलेला आहे, 423 नंबरचा. खालून धागा पहिल्यांदा वर काढायचा. वर काढल्यानंतर माझा बोट बघा आधी कसं पकडतं मी ते. 2 मणी घ्यायचा, मधल्या बोटात मी पकडून ठेवला आहे. असं डायरेक्ट असंच हे करायचं नाही, असं पकडून राहायचं. आणि जेव्हा आपण या सुईच्या टोकात अटकवतो तेव्हा त्या 2 मधल्या बोटाने ते मधून मणी पुढं लोटायचं. आणि आपला आता डेली व्हिडिओ 12ला अपलोड होत जाईल. आणि मणी भरल्यानंतर तुम्ही असं डायरेक्ट येऊ नका करू, असं हे करून मग पुरं स्टिच टाका. कारण त्याच्याने काय होतं आहे, आपल्या मण्यांच्यात जी गॅप पडतं ना ती पडत नाही. जेव्हा आपण प्रत्येक वेळी मणी भरताना 2 मणी उचललं, मागं करायचं, आधी 2 मणी टाकायचं, म्हणजे जो धागा राहिले असेल असा मधीत आणि तो असा मागं जात आहे, खालून ओढून घ्यायचा. आणि जेवढं आपल्याला मण्याचे कटोकट टाकता येईल तेवढं टाकून छोट्या जे तो स्टिच वर काढायची. आणि वर काढताना सुई आपली थोडी गोल फिरवत काढायची, मग ती पटकन निघतं. ओढायला जायचं ना, ओढल्यानंतर आपल्या कपड्याचं हे रिंकल्स पण येतात आणि धागा पण निघत आहे, कपडा खराब होईल. हे बघा, असं इकडे हे करायचं आणि पुढं आणून परत खाली टाकायचं. मटेरियल ऑर्डर करायचं असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे, तुम्ही मेसेज किंवा कॉल करू शकता. प्रत्येक वेळी तसंच हे करायचं. आपण धागा स्टिच वर काढल्यानंतर थोडा मागं न्यायचा, मागं ओढल्यानंतर मग 2 मणी भरायचा, मग पुढं आणून टाकायचं. पण टाकताना एकदम मण्याच्या कटोकट टाकायचं, तेव्हाच ती स्टिच आपली छोटी पण होईल आणि मण्यांच्यात गॅप नाही येणार. याचं परफेक्ट लाईनमध्ये येतील. नाहीतर मग तुमचं असं लूज पण पडतील आणि 2-2 मण्यांच्या मध्ये गॅप येईल. प्रत्येक वेळी सेम तसंच करायचं. दोन मणी टाकून हे करायचं. जास्तीत जास्त 2च मणी भरायचं. जर पहिल्यांदा स्टार्ट करत असला तर मग एकच घ्या, नाही तर थोडी प्रॅक्टिस करा आणि 2 मणी घेतलं तरी चालते. आणि मग ते पूर्ण ही स्टिच पूर्ण करायची. नाहीतर तुम्ही 3 मणी किंवा 4 मणी घ्याल तर मण्यांच्यात मग आपल्या असं लूज येईल. आता आपले फिट बसल्यात ते. आणि आता गाठ मारताना ही स्टिच आपली वर आणि याच्यातूनच एकदम जवळच काढायची. ही आपण दुसरी स्टिच काढली. आता पहिलीतून ही वरती दुसरी आले, त्याच्याच मधोमध आपण ही ओढून आणि खालून धागा खेचायचा. आपण आज झिगझॅग स्टिच बघणार आहोत. झिगझॅगमध्ये आपण कसा आकार देऊ ते पण बघा. 2 मणी घ्यायचा, जास्तीत जास्त 2 मणी घ्यायचा. चॅनेलवर जर नवीन असाल तर आपली पहिली व्हिडिओ जाऊन बघा, तुम्हाला समजेल. आपण पहिल्यापासून स्टेप बाय स्टेप पूर्ण बेसिक ते ॲडव्हान्स असा क्लास घेणार आहोत. प्रत्येक स्टिचेस पण आणि त्या टीचर्सचा उपयोग आपला कुठं होईल ते पण दाखवणार आहोत. आणि ब्लाऊजवर वर्क कसा करायचा, त्याचा मेजरमेंट कसा घ्यायचा, यासुद्धा व्हिडिओ आपण करणार आहोत. पहिल्यांदा आपण स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत. आता आपलं इकडं आलो. इकडं आल्यानंतर कसं होतं, आपण डायरेक्ट असं इकडनं घेतला तर आपला हात थोडा खाली पण येत आहे, नाही तर मग असं गोल आकार होतं.
आपल्याला तशी गोल आकार नाही, व्ही आकार द्यायचे. मग काय करायचा, आपल्याला पुढं न जाता मागं एक छोटीशी स्टिच काढायची, छोटीशी थोडी क्रॉसमध्ये मागं काढायची. नाही रिटर्न मग आपलं 2 मणी घ्यायचं. हे बघा 2 मणी भरून पुढं जायचा. 1 मिनटं. 2 मणी भरायचा आणि पुढं जायचं. जेव्हा आपल्याला क्रॉस बाजू येईल किंवा असा आकाराचा येईल ना, तेव्हा क्रॉसमध्ये एक स्टिच काढायची आणि नंतर मग पुढं करत जायचा. आता हे असं आल्यानंतर इकडं आल्यानंतर मग एक क्रॉसमध्ये इकडं स्टिच करायची क्रॉसमध्ये आणि मग परत 2 मणी भरून पुढं करायचा. दोन मणी घेऊन पुढं करत जायचं. आपण 3D ट्रेसिंग वर्क, 5D वर्क सगळे शिकवणार आहे. 2 मणी घ्यायचा, जास्तीत जास्त 2 मणी घ्यायचं. 2 मण्यांच्यात फिनिशिंग चांगली येत आहे आणि तुम्हाला दिसायला पण छान वाटतंय, लूज नाही पडत मणी. मणी जास्त घेतल्यानंतर त्याच्यात गॅप येत आहे आणि गॅप आल्यानंतर मग ते लूज पडतात. क्रॉसमध्ये स्टिच काढली. स्टेप बाय स्टेप शिकत चला, म्हणजे तुम्हाला पुढं वर्क करायला पण चांगलं होईल आणि तुमचं वर्क पण छान येईल. प्रत्येक वेळी मी क्रॉसमध्ये स्टिच काढते. स्टिच काढायला विसरू नका. क्रॉसमध्ये एक स्टिच द्यायची आणि मग पुढं करत जायचं. क्रॉसमध्ये टाकायचा. आता परत इथं आल्यानंतर एक क्रॉस आपण टाकणार आणि मग पुढं स्टार्ट करणार. आणि मग गाठ मारणार. हे बघा, कधी कधी असं थोडंफार वाटलं आपल्याला नाही तर मग काय करायचं, हाच धागा इकडं आणायचा, इकडनं काढून
हे बघा, डायरेक्ट धागा कट नाही केला मी, असंच काढलं आहे. हे बघा, असं एक एक मणी टाकून कधी कधी नाही असं शेप थोडाफार हे होत आहे, आणि मग गाठ मारायची अशी. परत इकडनं पण असं सेम काढायचं आणि गाठ मारायची. एक बाजू कधी कधी हे होतं का काढताना, तेव्हा मग असं हे करा. आता आपण पानाचा शेप देणार आहोत. त्यासाठी आधी ही बॉर्डर करून घेऊ 2-2 मण्याने. मी धागा कट नाही केला, जवळच घेतले तर मी तसंच डायरेक्ट घेतला. दोन दोन मणी घेऊन स्टिच काढत जायचं. पहिले आपण बॉर्डर करून घेऊ, आणि नंतर मग पानांना शेप देऊ. सेम 2-2 मणी घेऊन करत जा. तुमचं मणी लूज नाही पाडणार आणि शेप पण चांगला आहे. अजिबात मण्यांच्यात गॅप नाही येणार. जेवढं मण्यांच्या कटोकट तुम्ही सुई खाली घालाल ना अशी, तेवढी गॅप कमी. आणि थोडी सुई अशी गोल फिरत वर काढायची. गोल फिरत वर काढली ना का मग ते आपलं धागा तुटत नाही, आणि ब्लाऊज पीसचं पण कपडा खराब नाही होत. आणि मग गाठ मारायची. आपण पानांना आकार देणार आहोत. खालून धागा वर काढल्यानंतर 2 मणी घेऊन पुढे स्टिच करत जायची. पहिल्यांदा बॉर्डर करू. दोन मणी घेऊन आणि मग परत थोडा क्रॉसमध्ये टाकायचा आणि परत 2 मणी मारायचं. दोन मणी घेऊन पुढे 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 करत राहायचा. आणि जेवढं होईल तेवढं खालून धागा खेचण्याचा प्रयत्न करायचा. जेवढा तुम्ही खालून धागा खेचाल तेवढा 2 मण्यांच्यात गॅप कमी आहे. जर तुम्ही खालून धागा खेचलाच नाही तर मग मण्यांच्यात गॅप वाढेल आणि मग ते दिसायला पण खराब दिसेल. प्रत्येक वेळी लक्षातच ठेवायचं का आपल्याला खालून धागा खेचायचे. खालून धागा खेचल्यानंतर तुमची फिनिशिंग पण चांगली येते आणि हे पण चांगलं येत आहे. पानाचा शेप आकार हे छान येत आहे. तुम्ही बघू शकता आता मी केलेला
किती छान पद्धती झाली ना. आता एक मणी टाकून आपण गाठ मारून, गाठ मारताना बाहेरून न मारता थोडी आतमध्येच मारायची, म्हणजे पानाचा आकार हा शेपमध्ये राहत आहे. तो जर तुम्ही असं बाहेरून मारला ना तर मग हा असा शेप होईल. आता परत सेम तसंच खालून धागा वर काढायचा आणि 2-2 मणी घेऊन पानाला शेप द्यायचा. मी प्रत्येक वेळेस पूर्ण डिझाईन करस्तोपर्यंत मी 2-2 मणीच भरल्यात आणि मणी 2-2 भरून आपला डिझाईन पूर्ण करायची. दोन दोन मणी घेऊन डिझाईन पूर्ण केली. तुम्ही कोणतीही डिझाईन असू द्या ती 2-2 मणी घेऊनच पूर्ण करायची. आणि 2-2 मणी घेऊन पूर्ण केली ना का ती फिनिशिंग छान येतं आहे. मण्यांच्यात गॅप पडत नाही, मणी लूज पडत नाही आणि आपल्याला हे धागा बिगा तुटण्याची शक्यता कमी असते. कारण आपण जो 423 नंबरचा धागा वापरतो त्याच्यात वरून कोटिंग ही गोल्डन असते आणि आतमध्ये प्लास्टिकचा थ्रेड असते, त्याच्यामुळं हा धागा तुटत नाही. त्याच्यामुळं वापरताना तुम्ही जेव्हा दुकानातून घ्याल तेव्हा त्याच्यात प्लास्टिक आहे की नाही हे बघा आधी. तर काही त्याच्यात प्लॅस्टिक नसते, त्याच्यात आपला जो मशनीवाला धागा असते तो त्याच्यात असते. तो आपण थोडा किंचित ओढला का तो तुटत आहे. आपला रोजची डेली व्हिडिओ 12 वाजता येत जाईल तुम्हाला. आणि स्टेप बाय स्टेप आपण आरीवर्क करायला शिकू. आणि मग आता गाठ मारू. स्टिचेस झालेले आहेत.